म्हणजे परिस्थिती लोकांची आपण सांगू शकत नाही, तर त्या 1500 रुपयात खूप काही काही होऊ शकतं, मदत होतीये, तर ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि दादांनी हे खूप छान केलंय, म्हणजे सामान्य लोकांसाठी हे खूप छान आहे, चांगली गोष्ट. आता ह्या म्हणजे ह्या ज्या भावना व्यक्त होतात सर्वसामान्यांमधनं व्यक्त होतात, किंवा ज्या प्रकारे आता वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं लोकांपर्यंत तुम्ही पोहोचताय, तर त्यातून सुद्धा ह्या भावना पोहोचतायत. राजकारणाकडे बघण्याचा एक थोडासा दृष्टिकोन यातनं बदलत होता, म्हणजे सर्वसामान्यांसाठीच्या योजना असतील किंवा अशा प्रकारे लोकांसाठी काम करण्याचं आणि तशा प्रकारे तो दिवसभर एक लोकांसाठी व्यक्त करण्याचा अजित पवारांचा जो धावपळ असायची, धडपड असायची, कुठेतरी राजकारणाकडे बघण्याचा एक चांगला दृष्टिकोन यातनं निर्माण होत होता, म्हणजे असं वाटतं त्यातून? नाही, म्हणजे मला यातलं जास्ती नाही, थोडा एक पॉझिटिव्हिटी त्यातनं निर्माण होत होती असं वाटतं. म्हणजे एक राजकारणाकडे बघण्याचा एरवीचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन आणि अशा योजनांमुळे असेल किंवा सर्वसामान्यांसाठी काम करण्याच्या तळमळीमुळे असेल, लोक एका वेगळ्या प्रकारे सकारात्मकतेने सुद्धा राजकारणाकडे बघू लागले असतील असं वाटतं. हो, हे आहे. पण म्हणजे मला यातलं नाही कळत, फक्त एक दादांचा स्वभाव मन मोकळा होता आणि दादा जे काही येते, मी म्हणजे रील बघून मी एक तुला म्हणजे असं झटकन बोलायचे, पण ते छान होतं. एक अख्ख्या महाराष्ट्रासाठी ते म्हणजे असं छान लोकांना समजावून सांगणं, त्यांचं ते बोलण्याची पद्धत ती खूप छान होती. आणि हे सगळं पूर्ण महाराष्ट्र म्हणजे सगळं मिस करणार आहे. ते जे स्टेटमेंट आलं होतं अजित पवारांचं, ते सगळ्यात पहिले कुठून आणि कशा प्रकारे कळलं? सगळ्यांनी मिळून पाहावा असा कार्यक्रम असावा, तर ते नेमकं कशा प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचलं होतं? आणि अगदी पहिली प्रतिक्रिया किंवा पहिलं डोक्यात नेमकं काय उमटलं होतं? नाही, म्हणजे दादा हे मी ते बैलाचं वगैरे ते झालं माहितीये ना, ते तो पण एक स्टेटमेंट होतं, नेमकं काय आलं डोक्यात? काय आलं? दादा ते म्हटलेले नाही का, कार्यक्रमाला बोलवा नाही का, ते पहा. मी खरं सांगू, मला एकदम छान वाटलं होतं. म्हणजे दादा जे काही बोललेत ते एकदम असं मी हसून मी खुललेले, की अरे दादा बोलले नाही का आपल्या बाबतीत, खूप छान वाटलं होतं मला. म्हणजे तो सुरुवातीचा एक हे होता की सर्वांसोबत पाहावा असा कार्यक्रम असावा, कुठेतरी लागलं होतं मनाला, असं वाटलं होतं? नाही लागलं, मला नाही लागलं. दादा जे काही बोलले ते अगदी बरोबर बोलले, त्यात काही चुकीचं नाहीये. आज सगळ्यांनी बघण्यासारखा कार्यक्रम असावा, यात पाहायला कुठं काही चुकीचं वाटत नाही. आणि त्यामुळेच मी आज कुठंतरी व्यवस्थित आज इथपर्यंत आली, कार्यक्रम करतेय, छान महिला वर्ग येत आहे. तर हे महिलांना बघण्यासारखा कार्यक्रम आहे, महिला येतात त्यावरनं कळतं आपल्याला की अरे हा महिला वर्ग येतात, म्हणजे त्यांना आज बघायला आवडतंय असं. आता सध्या अजित पवारांच्या या अपघाताबद्दल काही शंका व्यक्त केल्या जात आहेत, सर्वसामान्य जनता सुद्धा त्याबद्दल शंका व्यक्त करते. कार्यक्रमांमधनं जेव्हा लोकांमध्ये मिसळणं होतंय, तर काही लोकांशी याबद्दल बोलणं झालं किंवा लोक काही रिॲक्ट होतात, लोक त्यांच्या मनातली काही शंका बोलून दाखवतात, काही असं बोलणं झालं कधी? नाही, अजिबात नाही. म्हणजे कधीच ह्या गोष्टीला कधीच नाही, फक्त माझ्या बाबतीत ते दादा बोलले तेवढं, पण बाकी काही नाही. आणि भेटण्याची एक त्यांना खंत होती, ती राहिली, बाकी नाही काय. याआधी तुमची राजकारण्यांबद्दलची नेमकी प्रतिमा काय होती आणि अजित पवारांचं स्टेटमेंट त्यानंतर झालेला सकारात्मक परिणाम काही बदललं? म्हणजे काही डोक्यात किंवा मनात काही एक वेगळी भावना की हा असेही राजकारणी असतात, असं काही झालं, असं वाटलं? नाही, पण मन दुखवलं गेलं दादांचं असं झाल्यावर. म्हणजे एकदम दिवसच तो एकदम असं भक्कास कसं म्हणता येईल, एकदम ते वाईट होतं, ते खूप वाईट वाटलं मला. पण बाकीचं तुला अगोदर म्हणजे मला खूप लोक म्हणतात राजकारणात जाणार का तू, असं काही करणार, म्हणजे मला यात इंटरेस्ट नाहीये राजकारणात, मी अगोदरही सांगते, आणि मला यातलं कळतही नाही. पण दादांचा विषय आहे, त्यांनी सपोर्ट केला म्हणून मी आज 2 शब्द दादांच्या बाबतीत बोलते, पण मला बाकी नाही, म्हणजे यातलं नाही समजत अजून तरी. आता खरं तर भेट होणार नाही या पुढच्या काळात, नक्की असं वाटतं आता की यापुढे जेव्हा जेव्हा असं वाटेल की एखाद्या व्यक्तीला भेटायचं, ती तातडीनं भेट घेतली, म्हणजे असं राहिलं कधी कार्यक्रमांना बोलवण्याचा विचार आला डोक्यात की आपल्या कार्यक्रमांसाठी अजित पवारांना बोलवावं किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाऊन आवर्जून भेट घ्यावी, असं कधी डोक्यात आलं होतं? नाही, तसं डोक्यात नाही आलं, पण एक हे मी माइंड मध्ये ठेवलं होतं की दादा मला कुठल्या ना कुठल्या कधी ना कधी कुठल्या तरी कार्यक्रमाला भेटतील, हे होतं माझ्या डोक्यात, बाकी नाही काय.
पण मग आता या पुढच्या काळात जे डोक्यात येईल ते तातडीनं अंमलात आणण्याचं काही, कारण निदान ह्या निमित्ताने असं वाटतं की आता असं व्हायला हवं होतं, करायला हवं होतं आपण. ते एक आहे की करायला पाहिजे. आपलं जे मनात आलं ते झटकन करून मोकळं व्हायचं, थांबलं की असं. नक्कीच. गौतमी, तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी मनमोकळा या संदर्भात संवाद साधलात त्यासाठी थँक्यू.